दर्शनाला आलात या, पण या देवालयात सध्या देव नाही. गाभारा आहे, चांदीचं मखर आहे, सोन्याचा समया आहे, हिऱ्यांची झालर आहे, त्यांचेही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा ती घंटा आणि असे इकडे या. पाहिलात तो रिकामा गाभारा? नाही, तसं नाही. एकदा होता तो तिथे. काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर 12ला जेवायचा, 2 तास वामकुक्षी घ्यायचा. सारं काही ठीक चाललं होतं. रुपयांच्या राशीत माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी. दक्षिण दरवाजाजवळ मोटारींचे भोंगे वाजत होते. मंत्र जागर गाजत होते. रेशमी साड्या, टेरींचे सूट समोर दुमडत होते. बँकेतील हिशेब हरिणांच्या गतीनं बागडत होते. सारं काही घडत होतं हवे तसे. पण एक दिवशी आमचं दुर्दैव, उत्तरदाराजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी तार स्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या. या काकड आरतीला पहाटे आम्ही तो गाभारा रिकामा, पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे. परत कदाचित येईलही, पण महारोग्याच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल. आमच्या ट्रस्टींना जयपूरला पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी, पण तूर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या म्हटलं तर गाभाऱ्याचं महत्त्व अंतिम असतं. गाभारा सलामत तो देव 50. पुस्तक कुसुमाग्रज लिखित प्रवासी पक्षी आणि यांचं संपादक केलेलं आहे शंकर वैद्य.